मिरज ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगार अप्पू उर्फ दत्तात्रय नाईक याला सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याकरिता शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी अप्पू उर्फ दत्तात्रय महादेव वाई नाईक राहणार आरग याला सांगली जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार कारवाई केली आहे. सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्या विरोधात उपविभागीय दंड अधिकारी तथा प्रांत अधिकारी मिरज यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावणी आणि चौकशी करून दिनांक 19/1/2026 रोजी रात्री 12 वाजण्यापासून 1 वर्ष कालावधीकरिता अप्पू नाईक याला सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सदर प्रस्ताव करण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक माने, सहाय्यक पोलीस फौजदार संभाजी पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता माळी, सुनंदा लोहार, सुहास कुंभार यांनी विशेष कष्ट घेतले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.